मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आली आहे। फार्मर कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार आहे। मुख्यमंत्री काय म्हणाले आहे सर्वांनी बघायचं आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्यांचं शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे, म्हणजे शेतकऱ्यांकडे ओळखपत्र आहे, त्या शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये मिळणार आहेत। हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु शेतकऱ्यांसाठी सरकारने आज सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या कृषी विभागाने एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे फार्मर आयडी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट 15,000 जमा होणार आहे। तेवढेच नाही तर या पैशासोबत सरकार तब्बल 10 मोठ्या सुविधा मोफत देणार आहे। या सुविधामुळे तुम्हाला शेती करण्यासाठी पैसे तर मिळणारच आहे, यासोबत तुमची शेती करणं सोपं होणार आहे, तुमचं नुकसान कमी होणार आहे आणि फायदा प्रत्येक पटीने वाढणार आहे। मग कोणत्या आहेत या 10 मोफत सुविधा? तसेच हे 15,000 रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे, कसे मिळणार आहे आणि फार्मर आयडी कार्ड काढण्याचे फायदे तरी काय आहेत आणि ज्यांच्याकडे हे कार्ड नाही त्यांना अजून मिळालं का नाही, हे नेमकं काय करायचं आहे, या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फायदा करून घ्यायचा आहे। 10 मोठ्या घोषणा आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी लाख मोलाची ठेवणार आहे। तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की ही फार्मर आयडी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे। अनेक जण फक्त याला ओळखपत्र समजण्याची चूक करतात आणि आता हे तसं राहिलं नाही, कारण की 10 मोफत सुविधा तुम्हाला याच्या मार्फत फार्मर आयडी कार्डवरून मिळणार आहे। त्यामध्ये तुम्हाला फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय हे 20 सेकंदात समजून सांगते। फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र, म्हणजे तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा म्हणजेच फार्मर आयडी कार्ड। याला मी ओळखपत्र तुम्ही म्हणू शकता। तर या एकाच कार्डमध्ये तुमची सगळी माहिती एकत्र जोडल्या असतात, जसे की तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या जमिनीचा सातबारा आणि तुमच्या नावावरचं किती शेती आहे, तुमचं बँक खातं कुठे आहे, तुम्ही पीक विमा कधी घेतला आहे, सगळ्यात गोष्टीची माहिती एकाच कार्डमध्ये असते। त्यामुळे सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्याची अचूक आणि डिजिटल नोंद तयार होते। याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे कार्ड असल्यावर वेगवेगळे कागदपत्र जमा करण्याची गरज नाही। म्हणजेच फार्मर आयडी कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला आधार कार्ड लागणार नाही ना, पॅन कार्ड लागणार नाही, कोणतीही बँकेचे पासबुक लागणार नाही। फक्त फार्मर आयडी कार्ड असेल तर सर्व कागदपत्र तुमच्याजवळ आहे असं समजलं जातं, कारण फार्मर आयडी कार्ड ही सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जमा करून घेतली जातात। त्यामुळे वारंवार कागदपत्र जमा करण्याची गरज पडत नाही। सगळं काही एकाच या फार्मर आयडी कार्डवर सरकारवर उपलब्ध होतं। त्यामुळे तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे आणि या 10 सुविधा थेट लांब मिळणार आहे। चला आता येत्या 10 सुविधा आपण पाहूया, ज्या फार्मर आयडी कार्ड सोबत मिळणार आहेत। लक्षात ठेवा, या सुविधा म्हणजे तुमचा 1,000 रुपयांचा खर्च वाचवणार आहे। पण आता कोणकोणत्या 10 सुविधा आहेत, त्यानंतर 15,000 रुपये कसे मिळवायचे आहेत माहिती घेऊयात। सगळ्यात आधी योजना पहिली आहे बघा, हवामानाचा अचूक अंदाज थेट तुमच्या मोबाईलवर पण येणार आहे। पाऊस कधी पडेल, कधी बंद होईल, अशा प्रकारच्या तुम्ही बातम्या मोबाईलवरती बघत असतात, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असे सर्वजण सांगतात। परंतु आता इथून पुढे नेमकं तुमच्या गावामध्ये, अगदी तुमच्या शेतावर नेमकं हवामान कसं राहील याचा अचूक अंदाज येणार आहे। आता कसं होणार की आता तुमच्या शेतात लोकेशन फार्मर आयडी मध्ये नोंदवलं आहे। थेट तुमच्या गावासाठी, तुमच्या शेतीसाठी अचूक अंदाज तुम्हाला पाठवावा जाणार आहे। म्हणजे पुढच्या आठवड्यात पाऊस कसा राहणार, तुमच्या शेतावर वाऱ्याचा वेग कसा असेल, इथून पुढं वातावरण कसं असेल, तापमान काय असेल, तुम्ही पेरणी, फवारणी, कापणी आणि तुमच्या सिंचनाची योजना असं कसं करता येईल, हे आता या फार्मर आयडी कार्डच्या लोकेशनवर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला फक्त तुमचा मोठा मोबाईल पाहिजे, आता जो तुम्ही हा व्हिडिओ पाहता आहात अशा मोठ्या मोबाईलवरती तुम्हाला दिसणार आहे। कारण फार्मर आयडी कार्ड काढताना तुमचा मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असला पाहिजे। ही झाली पहिली सुविधा। परंतु तुम्हाला या फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपये कसे मिळवायचे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आता तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून मिळणार आहे। आपण कोणकोणते 10 लाख मिळत आहे हे पाहत आहोत, परंतु 15,000 देखील यामध्ये मिळणार आहेत हे तुम्ही विसरू नका। दुसरी सुविधा महत्त्वाची आहे, तुम्हाला मोबाईलवर समजणार आहे की तुमच्या जमिनीमध्ये कोणते पीक पेरल्यानंतर चांगलं उत्पादन निघेल, तुमच्या जमिनीमध्ये सोयाबीन चांगले येईल की नाही, यावर्षी कापूस चांगला येईल का, यावेळी ज्वारी चांगली येईल का,
यावेळी तूर वरून मटकी अशा प्रकारे चांगले येईल का, हे सर्व तुमच्या शेतीतील मातीनुसार तुमच्या मोबाईलवर तुम्हाला समजणार आहे. कसं समजणार आहे तुम्हाला पुढे सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की फार्मर आय डी कार्डवर हे कसं काही समजू शकतं, परंतु लक्षात ठेवा, फार्मर आय डी कार्ड काढताना त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दिलेला असतो आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर तुमच्या फार्मर आय डी कार्डवर एक स्कॅन दिलेला असतो आणि त्या स्कॅनद्वारे तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या लोकेशनद्वारे तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये नेमकं कोणतं पीक केल्यानंतर चांगलं उत्पादन निघेल हे सुद्धा आता मोबाईलवरती समजणार आहे. गोष्ट लक्षात ठेवा, सगळं काही आता मोबाईलवरती समजू लागलं आहे, कारण सर्वच ऑनलाईन झाले आहे, ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शेतीसुद्धा आजकाल होऊ लागली आहे. तुम्हाला फार्मर आय डी कार्डवर वेगवेगळ्या 10 लाभ देण्यात येत आहे. त्यासोबत तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आता आपण पाहूया नंतर 15,000 रुपये कसे मिळवायचे आहे ते. आपण पुढील सुविधा सुलभ पीक विमा व पंतप्रधान फसल विमा योजना यासारख्या योजनेसाठी अर्ज करण्याचं नुकसान भरपाई मिळवले. हे आता फार्मर आय डी कार्डवर त्यानंतर 15,000 रुपये कसे मिळवायचे आहेत हे पाहूया. पुढील सुविधा सुलभ पीक विमा व पंतप्रधान फसल विमा योजना यासारख्या योजनांसाठी अर्ज करण्यात नुकसान भरपाई मिळवली. हे आता फार्मर आय डी कार्डवर तुम्हाला सोपं होणार आहे. आता बघा, त्यानंतर पुढचा लाभ तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मिळणार आहे ते म्हणजे आता फार्मर आय डी कार्डवर तुम्ही बियाणे घेताना, म्हणजे आता तुम्ही इथून पुढे बियाणे घेत असताना फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असेल तर सरकारच्या माध्यमातून अनुदानसुद्धा देणार आहे. तुमची जर त्या ठिकाणी नुकसान झालं असेल, शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर पीक विमा येण्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही. हा सुद्धा लाभ तुम्हाला लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर पुढचा फायदा हा फार्मर आय डी कार्डवर तुम्हाला दिला जाणार आहे, ती म्हणजे तुम्हाला PM किसान योजना व नमो शेतकरी योजना याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे कागदपत्रे आता इथून पुढे कोणतीही काढण्याची गरज नाही, कारण की पहिल्यांदासारखं आधार कार्ड, नवीन कार्ड, हे कागदपत्र काढा, ते कागदपत्र काढा, अशा प्रकारची जी झंझट होती ती आता या फार्मर कार्डवर आता मिळणार नाही. ही पूर्णपणे संपुष्टात आली आहे, कारण एक फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही दिलं तर त्यामध्ये तुम्हाला दुसरी कागदपत्रे इथून पुढे देण्याची गरज नाही. कारण की आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्याची सुरुवातीपासून तुम्ही वाट पाहता की 15,000 रुपये कसे मिळणार, तर आता कोणत्या फार्मर आय डीवर कोणत्या शेतकऱ्याला मिळणार. आता एका फार्मर आय डीवर जास्त काही सरकारी योजना आहे, म्हणजे इथून पुढे येणार आहे, पण आणि मागच्या पण याचं सरळ हस्तांतरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. कुठल्या प्रकारच्या अडचणी याच्यामध्ये होणार नाही. तर 15,000 रुपयाची विभागणी 3 विभागामध्ये. आता तुम्हाला जसं माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, जी PM किसान योजना म्हणून ओळखली जाते, या योजनेअंतर्गत दरवर्षी सरकार तुम्हाला 6,000 रुपये देते 3 हप्त्यामध्ये. म्हणजे पहा, पहिल्या 4 महिन्यात 2,000, दुसऱ्या 4 महिन्यात 2,000 आणि तिसऱ्या ह्याच्यात 2,000, असे 4 महिन्यात अगदी वर्षाला 6,000 रुपये तुम्हाला मिळतात. असे पण फार्मर आय डी कार्डमुळे याचा कसा फायदा होणार आहे बघा. आता हे झाले 6,000 रुपये केंद्र सरकारने. त्यानंतर महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, ती म्हणजे नमो शेतकरी महासंघ योजना. तर या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्याला राज्य सरकारकडून आणखी 6,000 रुपये मिळवायला सुरुवात झाली आहे. हे देखील दर 4 महिन्याच्या टप्प्यावर 2,000 रुपये. तर अशा प्रकारे 6,000 रुपये, राज्याचे 6,000, असे तब्बल 12,000 रुपये तुम्हाला मिळत होते. पण आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणांतर्गत सांगितले आहे की शेतकऱ्यांचे 3,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस दिला जाऊ शकतो. म्हणजे 12,000 प्लस 3,000, तर मिळून 15,000 रुपये हे तुम्हाला राज्य सरकारकडून मिळणार आहेत. म्हणजे राज्य सरकार 6,000चा हप्ता जो केंद्र किसानला मिळत होतो सन्मान निधीचा, तर तो 9,000 होणार आहे. आणि केंद्र 6,000 वरून 9,000 असं दोन्ही लाभ मिळून तुम्हाला PMचे 6, नमोचे 6 वरून तुम्हाला 3,000 रुपये असे मिळून तुम्हाला 15,000पेक्षा जास्त रक्कम इथून पुढे मिळवण्याची शक्यता आहे. तर 15,000 रुपये मिळवण्याची दाट शक्यता आहे. यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होऊ शकते. फार विचार करू नये असं, कारण फार्मर आय डी कार्डवर सर्व योजना अवलंबून आहे. त्यानुसार फार्मर आय डी त्यांच्यासाठी आवश्यक आहे जाऊ शकते. कदाचित सुरुवातीला त्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांना वाढीव 3,000ची मिळू शकते. त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढलेलं गरजेचं आहे. अर्ज केला नसेल तर करून घ्या, काढले नसेल तर काढून घ्या.
आणि बाकीचे PM किसान जे विमा शेतकऱ्यांसाठी अजून पण काही योजना सरकारच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. परंतु सरकारने असे स्पष्टपणे सांगितले की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही त्यांना PM किसानचा लाभ मिळणार नाही, नमो शेतकरीचा लाभ भेटणार नाही, पीक विमा देखील भेटणार नाही. त्यामुळे हे कार्ड तुम्ही काढून घ्या. तर मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.